आपण हे तांदूळ घेतले. हे तांदूळ आपण घावणी करणार आहोत. हे आता तांदूळ मी भिजायला मी 3 तास पहिले तांदूळ भिजायला टाकलेले आहे. त्याला बारीक करून घेतले आहे. आपण याच्यात फक्त चवीनुसार मीठ टाकू. चवीनुसार मीठ टाकलं. मीठ टाकून घोळून घेऊ. मग घावणी करायला आपण 4 मिरच्या घेतल्या आहे. ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरं नसेल तर आपण वाळलं खोबरं पाण्यात थोडा वेळ गरम पाण्यात टाकलं म्हणजे ओलं होतं. खोबरं घेतलं आहे. थोडेसे दलिया घेतले आहे. घेतले आहे. 4 लसणाच्या कळ्या घेतल्या आहे. एवढे शेंगदाणे भाजून घेऊ. साल काढून बारीक करून घेऊ. सर्व एकत्र बारीक करून घेऊ. अशा प्रकारे पण चटणी बारीक केली. बघा, आपण आता घावणी करू. पहिले आता तव्याला तेल लावून घेऊ. तेल लावा किंवा बटर. मग किती छान जाळीदार आले. त्यावरून असं थोडं फिरवून घेऊया. आता मला लवकर लागतं म्हणून मी झाकून घेते. झाकल्याने लवकर होते. हे छान पटकन होऊन जाते.